जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती. महाज्योती ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलपमेंट, त्यांचं लर्निंग, एज्युकेशन आणि त्यांना लर्निंग सोबत एक स्टायपंड सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. 2019 मध्ये याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं आणि महाज्योती बेसिकली काम करतं ओबीसी विद्यार्थी, व्हीजेएनटी विद्यार्थी आणि एसबीसी विद्यार्थ्यांकरता. या महाज्योतीच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस रन केले जातात, जसं की बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, रेल्वे आहे, यूपीएससी आहे, एमपीएससी आहे, त्यानंतर टीचर भरती आहे, महाराष्ट्र सीईटी आहे, जेईई आहे आणि नीट आहे. या व्यतिरिक्त पोलीस आणि मिलिटरी भरती, शिक्षक भरती आणि एमबीसीटी आणि कॅट, त्यानंतर टोफेल, जेआरई असे नंबर ऑफ डिफरंट कोर्सेस आहेत. फ्री लायब्ररी, मोफत लायब्ररी, डिजिटल इनोव्हेशन्स प्रोग्राम असे वेगवेगळे भरपूर सारे कोर्सेस या महाज्योतीच्या अंतर्गत मोफतपणे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले जातात. आता आपला जो आजचा स्पेसिफिक व्हिडिओ आहे तो आहे जे विद्यार्थी असे आहेत ज्यांना महाराष्ट्रची जी महाराष्ट्र सीईटी द्यायची आहे, म्हणजे सीईटी म्हणजे आय मीन टू से महाराष्ट्र एमबीए सीईटी किंवा कॅट ज्यांना द्यायची आहे, मॅनेजमेंट मध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा आहे आजचा व्हिडिओ. तर बघा, ही आहे ऑफिशियल वेबसाईट महाज्योतीची. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये राहील. तिथे तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटला रिडायरेक्ट होणार. आता या वेबसाईटला आल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळतं महाज्योती काय आहे, कशाबद्दल काम करतं, कशी काम करतं. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक मेन्यू दिसेल, नोटीस बोर्ड. तर या नोटीस बोर्डवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही नोटीस बोर्डवर क्लिक केलं, तुम्हाला इथे एक नंबर ऑफ लिंक्स दिसेल वेगवेगळ्या. यामध्ये आपल्याला जायचं आहे अप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम. इथे याची लिंक आहे क्लिक हिअर नावाची. जसं आपण इथे क्लिक केलं तर इथे बघा, आता तुम्हाला दिसतं एसएससी, बँकिंग, रेल्वे, टेट, त्यानंतर यूजीसी नेट सेट आहे, एमबीए कॅट आणि एमबीए सीईटी आहे. तर इथे आपण क्लिक करूया एमबीए सीईटी वर. जसं आपण इथे एमबीए सीईटी वर क्लिक केलं मित्रांनो, परत तुमची एक लिंक ओपन होणार, एक म्हणजे एक फाईल डाउनलोड होणार. आणि ही फाईल मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे, तर ते मी तुम्हाला शो करतो. तर बघा, ही आहे महाज्योतीची ती साईट. आता यामध्ये आपण बघू शकतो, बघा काय काय दिसतो मला. एमबीए सीईटी, सीमॅट, कॅट 2026 साठी, 26 आणि 27 साठी ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे त्याचा पूर्व प्रशिक्षणाकरिता योजनेचा हा आहे तपशील. सॉरी, ऑलराईट, चला ठीक आहे. आता बघा, यामध्ये तुमच्याकडून इच्छुक उमेदवाराकडून ज्यांना याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडून यांनी अप्लिकेशन मागवलेले आहेत. आता या प्रोजेक्टला कोण अप्लाय करू शकतं, या स्कीमला कोण अप्लाय करू शकतं, त्याबद्दलची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये आलेली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया. तो विद्यार्थी जो आहे हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, नॉन क्रिमिनल गटातील असावा, मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. उमेदवाराने पदवी परीक्षा, ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असायला पाहिजे. त्यानंतर महाज्योतीचा कोणत्याही स्कीमचा किंवा योजनेचा लाभ अगोदर त्याने घेतलेला नसावा. अंतिम निवड ही एक पेपर होतो, त्याच्यामधून अंतिम निवड केलं जातं. विद्यार्थ्यांनी एमबीए कॅट, सीमॅट, सीईटी परीक्षेच्या अभ्यासानुसार चाळणी त्यांची पेपर त्यांचा घेण्यात येईल. त्यानंतर याचा जो रिझल्ट आहे हा महाज्योतीच्या वेबसाईटवरच पब्लिश केला जाईल. मेरिटच्या आधारे इथे एक कट ऑफ लिस्ट लागेल आणि जे मेरिटवाले विद्यार्थी आहेत त्यांचं निवड होणार. प्रशिक्षणाचे स्वरूप बद्दल इथे दिलेलं आहे माहिती. एमबीए कॅट आणि सीमॅट सीईटी अनिवासी स्वरूपाचे असेल, म्हणजे ज्या सिटीमध्ये किंवा सेंटरवर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तिथे तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं आणि तिथे रिपोर्ट केल्यानंतर तिथलं जे पण राहणं आणि खाणं आहे हे अनिवासी पद्धतीने राहील. प्रशिक्षण हे पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपातच राहील, म्हणजे तुम्हाला सेंटरवर जाऊनच प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि याचा जो ड्युरेशन आहे मित्रांनो तो आहे 6 महिन्याचा. आरक्षण बद्दल इथे माहिती दिलेली आहे. ओबीसी साठी ठेवलेले आहे 59%, विमुक्त जाती VJA साठी ठेवलेले आहे 10%,
बी साठी 8%, सी साठी 11 आणि डी साठी 6%. यासोबत एसबीसी विद्यार्थ्यांना 6% असं 100% इथे आहे हे आरक्षण. त्यानंतर पुढील माहिती आपल्याकडे आहे समांतर आरक्षण या प्रकारचं. महिलांसाठी 30% जागा हे ऑलरेडी राखीव आहे. दिव्यांगांकरता 5% आणि अनाथांकरता 1%. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत बघा. आधार कार्ड तुमचं पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट तुमचं लागेल, डोमिसाईल म्हणजेच रहिवासी दाखला लागेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट आणि अनाथ असेल तर अनाथ असल्याचा दाखला इथे आपल्याला लागेल. अर्ज कसा करावा त्याबद्दल दिली आहे इन्फॉर्मेशन. तर www.mahajyoti.org.in या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे. नोटीस बोर्डवर क्लिक करायचं आहे. अप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग एक्झाम प्रोग्राम 2026 हे तुम्हाला आत्ताच मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं. त्यानंतर तिथे लिंक आहे, त्या लिंकला आपण क्लिक केलं, रजिस्ट्रेशन केलं की सर्व फॉर्म तुम्हाला बेसिक डिटेल्स दिसतं. लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे सर्वात शेवटची तारीख ही 10 जुलै 2026 आहे. ही ऑलरेडी एक्सटेंडेड तारीख आहे, तर यापुढे आय डोंट थिंक की आणखी तारीख एक्सटेंड होऊ शकतं. म्हणून फॉर्मला तुम्ही लवकरात लवकर भरणे खूप आवश्यक आहे. तर दिस इज ऑल अबाउट महाज्योती MBCET साठीचा फॉर्म. तर आय होप की इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर असेल आणि तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भराल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला आहे की जर आपण बाहेर जर कोचिंग करायचं म्हटलं तरी 10, 15, 20 हजार तुमचं घेतात. सिटीनुसार ते चेंज होतं, क्लासेसनुसार ते चेंज होतं. आणि आपले जे ओबीसी बंधू भगिनी आहेत, VJNT बंधू भगिनी आहे आणि SBC विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. तर जे आपले मित्रमैत्रिणी असेल OBC, SBC किंवा VJNT त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा. ओके. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप लवकरच. थँक्यू सो मच.